मित्रांनो, हिना आणि चार्जरचे हे गोंडस बछडे आमच्या समोर बसले होते. थोड्या वेळाने एक बछडा उठला आणि चालू लागला, तर दुसऱ्या बछड्याने त्याच्या पायात पाय घालून त्याला अडवायचा प्रयत्न केला. ही माणसांची वृत्ती जी आहे ती या वाघांमध्ये सुद्धा आलेली दिसते. हा बछडा आमच्या जिप्सीपासून 5-6 फुटावरून निघून गेला. आमच्या जिप्सी रस्त्याच्या मधोमध उभ्या होत्या, त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूने जाणं पसंत केलं. थोड्या वेळाने हा दुसरा बछडा सुद्धा उठला आणि आमच्या जिप्सीच्या बाजूने निघून गेला. दोन्ही बछडे आमच्याकडे थोडे रागानेच पाहत होते. पहा कसे रागाने पाहतायत, जणू काही ते आम्हाला विचारतायत, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. आणि खरं आहे ते, आपण पाहुणे असतो आणि ते त्यांचा खरा हक्क जंगलावर आहे. ते जंगलचे राजे आहेत. त्यामुळं त्यांनी वाट काढताना त्यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. हे दोन्ही बछडे हळूहळू रस्त्याने पुढे जात होते आणि वाटेत जाता जाता एरिया मार्किंग सुद्धा करत होते. एरिया मार्किंगची प्रॅक्टिस करत होते, जी त्यांना आईने शिकवलेली आहे आणि ती त्यांच्या पुढील लाईफमध्ये जास्त उपयोगाला पडणार आहे. थोड्या वेळाने ते पाणवठ्याजवळ पोहोचले आणि पाणवठ्याच्या शेजारी जाऊन बसले. एक थोडा जाऊन पुढे जाऊन बसला आणि फिमेल बछडा जो होता तो मागे बसलेला आहे आणि त्या डबक्यातलं पाणी सुद्धा पित होते. खाली जास्त खोलवर न येता ते वरच पाणी पित होते. हळूच त्यांना आवाज आला आईचा त्यांचा, आणि ते बछडे आईच्या हाकेसरशी जंगलाच्या दिशेने जायला लागलेले आहेत. आईच्या हाकेमध्ये इतकी जरब आहे की त्यांची आई शिकार घेऊन आलेली असावी आणि ती त्यांना हाक देत असावी. आम्हाला अस्पष्ट असा आवाज ऐकायला आला. गाईड म्हणाला की त्यांना व्यवस्थित आवाज ऐकायला आला. हिना वाघीण आलेली आहे आणि हे बछडे तिच्याकडे रवाना झालेले आहेत. खूप अविस्मरणीय क्षण आम्ही या सफारीमध्ये अनुभवलेले आहेत. हेच बछडे उद्या या जंगलाचे राजे होणार आहेत.